अभेद्य भिंती, मजबूत तटबंदी. पुण्याकडे तोंड करून असलेलं कोंढाणं जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण शत्रूकडे आहे तर आपल्यासाठी सगळ्यात मोठं संकट. आम्ही जाणून आहोत रावसाहेब. कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झाला. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून नाही. कोंढाणासारखे इतरही किल्ले गमावल्यात आपण करत आहात. आग्र्यास तुम्हाला कैद्यात ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्याच हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही. तेव्हाच हा तह रद्द करायचा असं मनाशी ठरवलं होतं. कोंढाणा स्वराज्यात परत आणावा लागेल शिवबा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. नाही, आम्ही तातडीने हालचाल कराल. अहो, तुमच्याशिवाय कार्य पार पडणार आहे वय. मुजरा राज, मुजरा साहेब. अरे ताना, ही मिठाई कसली? राज, आपल्या रायबाचं लग्न जमलंय, त्याच चावतन द्यायला आलोय. वा 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 वा. ऐकलं का हो साहेब? अहो, आमच्या बालपणीचा सवंगडी आता वरबाप होणार. सह्याद्रीच्या धबधब्यांना लाज वाटावा असा उत्साह ओसांडून वाहतोय. मग वरबाग कुठवर आली तयारी? आता तुम्हाला अवतन दिलं म्हणजे अर्धी तयारी झालीच की. राज, काय अडचण आहे का? काय झालं? अडचण? छे छे, अडचण कसली? राज, तुम्हाला आज ओळखत नाही हा तानाजी. काय झालं? तानाजी, आपण बोलू नंतर. आपल्या घरी आता कार्य आहे, ते झालं की बोलू आपण. आता तुम्ही सांगत नाही तर मी इथंच ठाण मानून बसणार. ताना, अहो साहेब, अहो आम्ही काय परका आहोत वय. असं नाहीये ताना. आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे, त्यावरच चर्चा चालली होती. कोंढाणा गडिमांच्या गोठ्यात गेला म्हणजे स्वराज्याचा कधीही दगाफटका होऊ शकतो तानाजी. अहो असा कसा दगा फटका होईल? आम्ही आहे की इथं तटबंदी सारखे. उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. अहो पण ताना, आपल्या घरात कार्य आहे. नाही, आम्ही तुम्हाला जायची परवानगी देणार नाही. अहो राज, हे बी तर आपल्या घरचंच कार्य आहे की. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. समोरून तलवारी तयार ठेवून मी मागच्या तटबंदीनं किल्ला जवळ करतो. एक लक्षात ठेवा, आपल्याला एकेकाला 5-5 गनिम ठार करायचे. आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 जण किल्ल्यावर चढाई करतो. सूर्याजी, तू मुख्य दरवाजावर जाऊन थांब. हर हर महादेव. मानना पड़ेगा शिवाजी के सिपाहियों को, सामने मौत है फिर भी खुद चले आते हैं।
इस सुअर की मौत तो उदयभान के हाथों लिखी है। अरे उदयभान, औरंगजेब सारखे कुत्रे पाळून स्वतःला वाघ समजतो, पण खरा वाघ तिकडे बसलाय रायगडावर. त्यांना शबूत देऊन आलाय असताना तोंड दाखवणार नाही. मुंह तो तू दिखाएगा, लेकिन अर्थी पर लेट कर। तेरी ढाल ने तो दम तोड़ दिया। शुक्र मना ढाल की जगह तेरा सर नहीं था। स्वराज्यासाठी पोलादी छातीची ढाल करून हजारो मावळे उभे आहेत. तुझ्या या तलवारी आमचं काहीही बिघडवू शकत नाही. मला बोलून गेला होतास, गड जिंकून देशील. अरे सिंहासारखा लढलास तू. गड आला पण आमचा सिंह गेला. आजपासून कोंढाण्याचं नाव सिंहगड.